नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक उत्तम असा विचार की जो तुम्हाला व्यक्तिगत जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, कामाच्या ठिकाणी, उद्योगामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये उपयोगी ठरणारा. कारण याच्याशिवाय तुम्ही विकसित होऊ शकत नाही आणि याच्याशिवाय तुम्ही यश प्राप्तही नाही करू शकत. हो, ही बाब अत्यंत महत्वाची आहे. आणि तो विषय आहे मित्रांनो आजचा, निष्ठेला मूल्य देणारी माणसे निवडा. होय. निष्ठावान माणसांची आज फार मोठी कमतरता आहे. सर्व क्षेत्रात. तुम्ही जाणता, मी जाणतो. पण या जीवनाच्या प्रवासामध्ये जेव्हा तुम्हाला निष्ठावान माणसं भेटणार आहेत, त्यांना मात्र तुम्ही सोडू नका. कारण सगळेच निष्ठावान माणसं नसतात. परिस्थिती सापेक्ष ती बदलतात. अत्यंत अनेक वर्षाची मैत्री सुद्धा अडचणीत येते. वाटतं निष्ठावान आहे, नाही. स्वार्थ त्याला निष्ठावान होता असं दाखवण्याची गोष्ट करतो. बरोबर आहे मित्रांनो? हे तुमच्या बाबतीत आहे, माझ्याही बाबतीत आहे, आपल्या सर्वांच्या जीवनाच्या बाबतीत आहे, की ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवला तो आपला झालाच का, तर तो नाही. म्हणून मग हे काय करायचं आता? हा तो प्रश्न सर्वसामान्यांचा आहे. आणि हा प्रश्न ह्या सगळ्या जगाचा आहे. का नाही तुमचा आणि माझा, देशांचा प्रश्न आहे. आपण तर मग त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपलं व्यक्तिगत जीवन कसं जगायचं? तर मित्रांनो, विचार आपले प्रगल्भ असल्यावर, सत्य आपल्याला जाणल्यानंतर भले भले विषय असे चुटकीशीर सुटतात. म्हणून निष्ठावान लोकांच्या बरोबर मैत्री करणं हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मग निष्ठावान लोक कोण आहे, कसे आहे, त्याच्यावरती आज मी माझ्या विचारांचा वापर करणार आहे. आणि मला विश्वास आहे की तो तुम्हाला विचार नक्की आवडेल. नेहमीप्रमाणे जीवनाच्या प्रवासात एक महत्व, ते काय महत्व आहे? एक अत्यंत महत्वाच्या या जीवन धडा जो घ्यायचा आहे आपल्याला, तो असा आहे की लोकांना आपण बदलू शकत नाही. आपण कितीही लोकांना सांगितलं की हे चांगलं आहे, हे उत्तम आहे, हा मार्ग सरळ जातो, हा मार्ग वेगळा आहे, हा मार्ग निवडू नका, पण बदलले ते लोक काय? आणि म्हणून आपण आता सावध असलं पाहिजे. आपण आता काळजी घेतली पाहिजे की आपण लोकांना बदलवत बसायचं नाही. आपल्याला कसं पाहिजे तसंच आपण आता करायला पाहिजे. तेव्हा आपण खऱ्या अर्थानं यशस्वी जीवनामध्ये यशस्वी जीवन जगू शकू. कारण यशस्वी जीवनामध्ये तुम्ही यशस्वी या विशिष्ट वेळेपर्यंत झालेला आहे, पण भविष्यामध्ये तुम्हाला जे काही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं आहे, त्यासाठी मात्र तुम्हाला निष्ठावान लोकांची, निष्ठावान कर्मचाऱ्यांची, निष्ठावान कुटुंबाची, निष्ठावान अवतीभोवती नातेवाईकांची गरज असते. म्हणून पण बऱ्याच वेळा काय होतं आपल्या आयुष्यात, आपण कोणाला स्थान द्यायचं आहे आणि आपण नक्की कोणाला जवळ केलं पाहिजे हे आपण ठरवत असतो. लोकांच्या सांगण्यावरून जर तुम्ही ठरवत असाल ना, तर आय एम सॉरी फ्रेंड्स, मग तुम्ही इथे गल्लत करताय. नाही, तसं नाही करायचं. आपल्याला काय वाटतं, तुमचं जे अंतकरण आहे ना, त्याला काय वाटतं बघा, बाह्य देखावा. येथील लोक कानात घालतील, हा हा असं असं बरं का ते, हा, दुनियादारी करने वाले लोग आपको अडचण में लाएंगे दोस्त. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मला माझ्या सचवी बुद्धीला काय पडतं. जर मला खरंच खऱ्या अर्थानं सुखी आणि आनंदी आणि सर्वार्थानं जीवन मला जगायचंय, व्यक्तिगत असेल, सामाजिक असेल, सर्वार्थाने जे जीवन आहे ते मला जगायचंय, ते दुसऱ्याला जगायचं नाहीये. तेव्हा आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीबद्दल बऱ्याच वेळा वेगळं काही पाहतो, वेगळं काही एकंदरीत आपल्याला कळतं. तेव्हा लक्षात घ्या, तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? तुमच्या अनुभवाला कधी तडा जाऊ दिला? जर तसं असेल तर निश्चित तुम्ही त्या पद्धतीने विचार करायचा. पण तुमचं जर भलंच एखादा करत असेल, मग ते घरातल्या कुटुंबातील व्यक्ती असेल, बाहेरचे व्यक्ती असेल, तुमचा सहकारी असेल, कोणीही असेल, तर मित्रांनो, आपण त्या व्यक्तीचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. अदरवाईज ती व्यक्ती तुमच्या जीवनातून निघून जाईल. कारण निष्ठावान लोक हे फार कमी आहेत आणि निष्ठावान लोक हे निष्ठेनेच राहतात, जरी ते तुम्हाला सोडून गेले तरी. हा इतिहास आहे. तर आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करतो करतो आपण. बऱ्याच वेळा त्यांना सांगतो, पण त्याच्याकडे ती स्वीकारण्याची जर प्रवृत्ती नसेल तर तुम्ही काय करू शकता का? काही नाही करू शकत. आपल्याला वाटतंय की आपल्या प्रेमाने तो बदलेल, आपल्या सल्ल्याने तो बदलेल, आपल्या सहकार्याने तो बदलेल, आपल्या अनेक गोष्टी आपण त्यासाठी करू की ज्यामुळे त्याच्यात बदल येईल. हे तुमचं वाटणं चांगलं आहे, प्रामाणिक आहे, नो डाऊट, खूपच छान आहे. पण खरं सांगू मित्रांनो, तुमची
जी त्याच्याबद्दलची तळमळ असते ना, ती त्याला समजत नसते. तुम्ही जे काही तळमळून सांगता, त्याला वाटतं हे काहीतरी सांगते वेगळं. अरे नाही राजा, हे तुझ्या भल्यासाठी आहे. मग वेळ निघून गेल्यानंतर म्हणायचं, "अरे, अरे, अरे! त्यावेळी ऐकलं असतं तर." असं कित्येक वेळा कॉलेजेसमध्ये शिकवत असताना सुद्धा आता बरीच मुलं कॉल करताना सांगतात, की "सर, खरंच तुम्ही त्यावेळी आम्हाला हे शिकवलं ना, आजही आठवतं." डेफिनेट. पण कसं आहे, मॅनेजमेंटची मुलं थोडीशी नाही म्हणलं तर ती मॅच्युअर्ड असतात. पण त्यावेळी पण ती थोडीशी यूथ थॉट प्रोसेसमध्ये ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. अनेक अनुभव मला आलेले आहेत. पण आय एम व्हेरी हॅपी विथ ऑल एक्सपिरियन्स. कारण मला आनंद आहे. कारण मला माहिती आहे मी चांगलं देतो. मी चांगलं दिलेलं होतं आणि म्हणूनच ते चांगल्या पदावर आहेत. हो, नक्कीच. म्हणून मित्रांनो, मला पुढचा विचार तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी एक गोष्ट सांगावी वाटते, की आपण प्रत्येक वेळा असे ते कितीतरी लोकांना बदलण्याचा प्रयत्न असेल, तर थोडा त्याचा अभ्यास करा. खरंच मी याला हा सल्ला दिला त्याने ऐकला का? खरंच मी याला प्रेमाने एवढी मदत केली होती, त्यांनी त्या मदतीचा फायदा केला का? मग तुमच्या उत्तर लक्षात येईल, नाही. मग नाही आल्यानंतर मग तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे, की निष्ठावान लोक हे बनू शकत नाहीत. कारण तुमच्या चांगल्या कृतीने तुम्ही कोणाला तरी बदलायचा प्रयत्न करत असाल, तर तो तुमचा खऱ्या अर्थानं वेळेचा अपव्यय आहे आणि तुम्ही केलेल्या अपेक्षेचा भंग आहे. त्यामुळे सल्ल्याने किंवा सहकार्याने ती व्यक्ती जर प्रामाणिक असेल, निष्ठावान असेल, तर निश्चितच ती तुमची विश्वासू बनू शकते. पण जर नसेल तर अर्थातच तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण वास्तव जीवन हे अत्यंत वेगळं जीवन असतं. ते वेगळं शिकवत असतं. कारण जे दिसतं तसं नसतं. म्हणून स्वभाव जबरदस्तीने आपण कोणाचाही बदलू शकत नाही. एखाद्याचे चारित्र्य आपण नाही बदलणार आहे. कोण आपण बदलणार आहे? तो त्याचा स्वभाव तो बदलायला पाहिजे. आपण किती सांगितलं पण त्या स्वभावात जर फरक पडत नसेल, तर त्यासाठी योग्य त्या खबरदारी तुम्ही घेतल्या पाहिजे. कारण शेवटी तुम्हाला त्यांच्याबरोबर राहायचंय. मग ते घरात असेल, बाहेर असेल, समाजात असेल, कामाच्या ठिकाणी असेल, जिथे कोणी असेल, तिथे आपल्याला त्या पद्धतीने सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून स्वभाव जबरदस्तीने आपण बदलू शकत नाही कोणाचा. मग आपण काय करू शकतो? एक आपल्या पद्धतीने आपल्याला अपेक्षित काय आहे, ज्याच्या स्वभावात निष्ठाच नाही. त्याच्यापुढे निष्ठेची अपेक्षा काय करणार तुम्ही? जबरदस्तीने तर तुम्हाला निष्ठा मिळणार नाही तो माणूस. मग काय करायला पाहिजे? जो नेहमी खोटं बोलतो, ज्याला खोटं बोलण्याची सवय आहे, तो माणूस प्रामाणिक कसा राहू शकतो तुमच्याबरोबर? आणि मग हे जर गोष्टी तुम्हाला समजतात, कळतात, तर व्यक्तिगत जीवनामध्ये मित्र तो किती दिवस राहायला पाहिजे? आणि मग तो कोणीही असेल, तर आपल्या जीवनामध्ये किती दिवस राहायला पाहिजे? याचा विचार तुम्ही करायचा आहे. कारण तुम्हाला कोणीही सांगणार नाही, तर तुम्हाला ते कळत असून जर ते वळत नसेल, त्याला कोणीच काही करू शकणार. तुमचे लॉसेस होऊ शकतात. म्हणजे तुमचे लॉसेस साधे नाही, प्रचंड होऊ शकतात, की ते तुम्हाला कळणार पण नाही. अर्थात इमेज आहे, ब्रँड आहे, रिलेशनशिप आहे, सोसायटी आहे, स्टेटस आहे, या सगळ्यावरती त्याचा परिणाम होत असतो लक्षात घ्या. कारण पर्सनल पर्सनॅलिटी सगळ्यात महत्वाची आहे. पर्सनल ब्रँडिंग फार महत्वाचं आहे. म्हणून आम्ही नेहमी अशाच पद्धतीने आमचं वर्तन करतो, की जिथे आम्ही स्पष्टपणे, वास्तव आणि सत्यता आणि निस्वार्थीपणे व्यवहार आम्ही करतो. त्याचा फायदा असा होतो, की आपल्याला शांत झोप आणि आपण आपलं कॅरेक्टर व्यवस्थित मजबूत ठेवून आपल्याला उत्तम ते देणारा वरचा आणि आपल्या कर्मानं हे जे काही गोष्टी मिळतात, त्या मिळत राहतात मित्रांनो. तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हा अमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न करा. मी नाही म्हणत, की तुम्ही बदला, पण तुम्ही बदलण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यामध्ये या माझ्या अनुभवाचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. बरोबर आहे? म्हणून वास्तव जीवनातली आव्हाने काय आहेत? त्याच्याकडे मी आज विशेष करून तुमचं लक्ष वेधू इच्छितो आणि ते कसं आहे, आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थिती येतात, की चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागतो. बऱ्याच वेळा तुम्ही चुकीचे लोक म्हणजे व्यक्तीवरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे सातत्याने जर तुम्ही फेल्य होत गेला ना, सातत्याने जर तुम्ही त्या गोष्टी करता, तर तुम्ही विश्वास ठेवताना 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा विचार केला पाहिजे. अरे, माझं नुकसान काय होतंय? पण वास्तव त्या नुकसानीमध्ये तुम्ही आहात का? हे पण शोधलं पाहिजे. जर तुम्ही त्याचा भाग असाल, तर तुम्ही त्याला दोष नाही देऊ शकत. बरोबर आहे? आफ्टर ऑल कारण ॲक्शन करणारे तुम्ही आहात. पण ऐकायचं किती आणि ऐकून त्याच्यावर प्रतिक्रिया आणि त्याच्यावरती रिएक्शन किती व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात, आर्थिक जीवनात सगळीकडे तुम्ही कसे करायचे हे तुमचं काम आहे. ते त्याचं काम नाहीये. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कधी-कधी आपण सहज विश्वास ठेवतो आणि नंतर निराश होतो. कशाला मग विश्वास ठेवायचा आहे? आधी तुम्ही वेळ द्या. वेळ घ्या. वेळ घेतल्यानंतर आणि तेव्हा तो माणूस समजतो, तेव्हा त्या माणसाची व्हॅल्यू असते. लक्षात घ्या, कोणताही माणूस विथआऊट व्हॅल्यूचा तुमच्याकडे नसतो. त्याची व्हॅल्यू त्या परिणितीप्रमाणे बनलेली असते. पण त्याची व्हॅल्यू तुम्हाला अगदी स्वतःला व्हॅल्युएट करायची असेल, तर त्यासाठी त्याची व्हॅल्यू काय लेव्हलची आहे हे पण तपासलं गेलं पाहिजे. ते व्हॅल्युएबल असतात त्यांच्या लेव्हलला, त्यांच्या संस्काराप्रमाणे, त्यांच्या पद्धतीप्रमाणे. परंतु ते
तुमच्या भविष्यातील ज्या वाटचाली आहेत त्याच्यासाठी आहेत का? मग ते व्यक्तिगत जीवन असेल, करिअर असेल, उत्तम विकास करायचा आहे आणि सर्वार्थानं ते विकासाचं वारं तुम्हाला सगळीकडे द्यायचं असेल, एक व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून, एक आपलं समाजाला देणं म्हणून, तर निश्चित मित्रांनो तुम्हाला आणि मला विचार करावा लागतो. एक उत्तम असे माझे एक मित्र आहेत, त्यांनी सकाळीच मला फोन केला होता आणि मला खूप आनंद वाटला, की त्यांचं काम हे तळागाळातल्या लोकांसाठी आहे. त्यांचं काम सर्वार्थाने एक खेड्यातील मुलं विकसित करून त्यांच्या हाताला काम आणि एक स्टेटस देण्याचा. म्हणजे खऱ्या अर्थानं जे विचारधारा आहे, ती शिवाजी महाराजांची विचारधारा ते जोपासतात आणि ते कार्य करतात. मला खूप आनंद वाटला. कारण रयतेचं राज्य हे कोणी एक नाही करू शकत. रयतेचं राज्य निर्माण करणारी माणसं या जगामध्ये त्या विचाराने प्रेरित आहेत. ते काम करतायत. ते दिखावा नाहीत करत. आणि जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा खूप आनंद झाला आणि त्यांना म्हटलं, की "खरंच सर." म्हणजे आम्ही अनेक वर्षानंतर बोललो. कमीत कमी 4 ते 5 वर्षानंतर आम्ही बोललो. हो, मी एका प्रोग्राममध्ये ते होते आणि मी तिथं मेन मेंटरिंगचं काम करत होतो आणि मला खऱ्या अर्थानं अशी चांगली लोकं माझ्या आयुष्यात भेटलेली आहेत आणि ती भेटत राहतात निश्चित. कारण आपण चांगलं दिलेलं आहे, तेव्हा चांगली माणसं भेटल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. त्याला काय व्हॅल्यू लॉयल्टी. कारण मी लॉयल आहे माझ्या देण्यामध्ये, तर मला लॉयल अशी माणसं भेटत राहतात. हे मी का सांगितलं? कारण आय एम हॉनेस्ट विथ मायसेल्फ. आय हॅव दॅट इंटिग्रिटी टू वर्क फॉर द पीपल. आय हॅव दॅट डिटर्मिनेशन टू मेक ऑल हॅपी इन दॅट लाईन, राईट? ते खऱ्या अर्थानं. तेव्हा मित्रांनो, चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका. सगळ्यात महत्वाचं, लोक बदलतील अशी अपेक्षा कधीही ठेवू नका. लोक बदलणार नाही. लोकांना बदलण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड तुम्ही उपयोगात आणले पाहिजे. हो, ते मापदंड माझ्याकडे आहेत. त्या पद्धतीने मी करत असतो. व्यक्तिगत जीवनात असेल, माझ्या व्यावसायिक जीवनामध्ये असेल, माझ्या सामाजिक जीवनामध्ये असेल, ते सगळीकडे मी मापदंड वापरतो. हो, आध्यात्मिक जीवन हे परत वेगळं आहे. त्यालाही वेगळ्या पद्धतीने त्याला वेगळी एक झालर आहे. त्याच्याकडे पाहताना आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहावं लागतं. पण जेव्हा आपण व्यक्तिगत विचार करत असताना, हे जे मी आज तुम्हाला बोलत आहे, व्हॅल्यू लॉयल्टी ही अत्यंत महत्वाची आहे. आणि ती तुम्हाला आणि मला सदैव सांगत असते, की यू चेंज, डोंट ट्राय टू चेंज अदर्स. तुम्ही बदला, लोकांना बदलू नका. आणि आपल्या समोरची व्यक्ती जेव्हा बदलावी अशी वाटत असते, ही आशा ठेवतो, ती खरंच चुकीची गोष्ट आहे. तुम्ही नका अपेक्षा ठेवू कोणावरून. तर ते लिटमस टेस्ट करा. छोट्या-छोट्या टेस्टमधून तुम्हाला लक्षात येईल, की खरंच ही व्यक्ती त्या लेव्हलला त्या विकसित होऊ शकते का? की त्या लेव्हलच्या त्या पद्धतीने ती येऊ शकते का? जर येत असेल, तर निश्चित त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जर येत नसेल, तर निश्चित त्याला तिथंच ठेवा आणि तुमचा मार्ग तुम्ही पुढे आक्रमित चला. आणि सगळ्यात महत्वाचं, वारंवार विश्वासघात जर तुमचा होत असेल, तो अनेक प्रकारे होत असेल आणि तो दिसत असेल तरी तुम्ही सहन करत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू लॉयल पीपल येणार नाही. निष्ठावान माणसं तुम्हाला भेटणार नाहीत. कारण जेव्हा विश्वास पुन्हा-पुन्हा तुटतो, तेव्हा मनावर ताण निर्माण होत असतो आणि तो दाखवला नाही जात, तो आतल्या आत असतो. म्हणून मी पाठीमागेच या ताणावरती मी बोललेलो आहे. ते आहे इमोशनल कॉन्स्टिपेशन आणि तो माझा व्हिडिओ आहेच आणि तुम्ही तो पाहू शकता, ऐकू शकता आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर निश्चित मित्रांनो, मी शेवटी नंबर देणार आहे, तुम्ही माझ्याशी संपर्कात साधू शकता. दूर जाण्याची भीती वाटते काही-काही लोक आपल्यापासून. अरे जाऊ देत ना, काय फरक पडतो? त्याने काय तुझा फरक पडणार आहे, तर तो लॉयलच नसेल तुझ्याबरोबर आणि तुमच्यासाठी काहीतरी तो वेगळंच काही विचार करत असेल, तर त्या माणसाचा उपयोगच काय? तर बेटर वे तो गेलेला दूर बरा. म्हणून तुम्ही कधीही एखादा कोणी जात असेल, आनंदाने त्याला नमस्ते करा. हा सगळा आनंद आहे. आणि हो, काही लोक तसं वागतात बरं का, आणि ते एन्जॉयिंग. काही माणसाविना कोणाचं कोणाचं बिघडत नसतं आणि कोणा वाचून कोणाचं बिघडत नसतं या जगात, हेही लक्षात ठेवा. प्रत्येकाला प्रत्येकाची त्या त्या पद्धतीने पाऊलवाट मिळतं, हमरस्ता मिळतो आणि तो आपल्या मार्गाने मार्गस्थ होत असतो, हेही लक्षात ठेवा. कारण कोणा वाचून कोणाचं अडत नाही. पण जर तुम्हाला सर्वार्थाने सगळ्यांचं भलं करायचं असतं, तर मात्र तिथं थोडं-थोडं अडतं आणि अर्थात परिस्थितीनुसार. म्हणून चुकीचे वर्तन दिसत नाही. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्याबद्दलचं चुकीचं वर्तन दिसत असूनही आपण त्या नात्याला अडकून राहतो, सगळ्यात मोठी चूक आहे मित्र. जर आपल्याला दिसतंय हे चुकीचंच आहे आणि तरी तुम्ही नात्यात अडकलात, तर माझी नम्रतेने विनंती आहे, बदला तुम्ही स्वतः. नका नुकसान करू तुमचं. ते सामाजिक असेल, ते आर्थिक असेल, ते मैत्रीचं असेल, कौटुंबिक असेल, जिथे कुठे असेल, तिथे तुम्ही तिथं सतर्क राहा आणि योग्य विचार तुम्ही मांडून तुम्ही त्या पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न तुमच्यामध्ये करा आणि स्पष्टता ठेवल्यामुळे चुकीचे लोक तुमच्याबरोबर येणार नाही. हे तितकंच खरं आहे. असो, पुढे अशा समस्या जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात, की मित्रत्व आहे, व्यवसाय आहे, कामाचं ठिकाण आहे आणि कुटुंबाच्या संबंधाने काय आहे.
तर त्यावेळी तुम्हाला मात्र फार महत्वाचं लक्षात ठेवावं लागेल, की आपल्याला जर ही नाती घट्ट करायची आहेत, आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे जायचं आहे आणि तो विकास जर आपल्याला साधायचा आहे, तर सगळ्यात महत्वाचं जीवनाचं महत्वाचा जो धडा आहे, तो हा आहे, की शब्दापेक्षा कृतीवर विश्वास ठेवा. कोण जो काही तुम्हाला शब्द देतो ना, तो कृती करतो का तशी? लोक प्रॉमिस करतात आणि प्रॉमिस तोडतात. हो, अनुभव असेल तुम्हाला. व्यक्तिगत जीवनात आहेच, सामाजिक जीवनात पण आहे, कामाच्या ठिकाणी पण आहे. बरोबर? अनेक ठिकाणी आहे. म्हणून कोणीही चांगले बोलू शकते. चांगले बोलतात. लोकं जेव्हा काही पाहिजे असतं इतके गोड बोलतात ना, आहाहा! विचार करू नका. दे स्पीक व्हेरी स्वीट. ओके. सो कोणीही चांगले बोलू शकतो, पण खरा स्वभाव कृतीतून दिसतो. हं. बोले तैसे चाले त्याची वंदावे पावले. हे तुम्हाला इथे कळेल. असे नसतात ते. त्यांचे पाय वंदनीय नसतात. ते वेगळ्या पद्धतीने असतात. त्यामुळे आपल्या भावनिक ऊर्जेचे रक्षण करा. आपल्या भावनिक ऊर्जेचं तुम्ही आणि मी रक्षण केलं पाहिजे. नाहीतर मित्रांनो काय होईल? एखादी व्यक्ती वारंवार तुमचा विश्वास तोडत असेल आणि तर ते स्वतःच्या मनाची शांती तुम्हाला खऱ्या अर्थाने मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या मनाची शांती तुम्हाला जपायची असेल, तर तुम्हाला सतर्क राहायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या मर्यादा ओळखा. बाउंडरीज निश्चित करा तुमच्या. येस. आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात समान प्रवेश देणे आवश्यक नाही. प्रत्येक व्यक्ती तुमच्या समान प्रवेशामध्ये असेल, बसेल असं नाही. कारण प्रत्येकाचं लेयर, प्रत्येकाचं स्टेटस हे वेगवेगळं असतं. त्याच्या आचार, विचार आणि संस्काराने मित्रांनो. कारण प्रत्येक व्यक्ती त्यांनी तो स्वतःहून बनलेला असतो. कोणी त्याला बनवलेलं नसतं. त्यामुळे त्या-त्या व्यक्तीची पारख तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पैसा हा पारखेमध्ये येत नाही. अजूनही सांगतो, ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याबरोबर पैसा त्या पद्धतीने त्या माणसाकडे असतो. फक्त तो दाखवत नाही. पण बरेच वेळा ज्ञानाकडे पैसा असतो आणि पैशाकडे ज्ञान नसतं, असं पण आहे. आणि ज्ञानाकडे कधी-कधी पैसाही नसतो, असं पण आहे. परंतु मग त्याने ज्ञानाकडे पैसा का नाही? तर त्याने ही केलेली ब्लंडर मिस्टेक. त्यांनी लॉयल, व्हॅल्युएबल लोकांबरोबर राहिला नाही. त्याच्यात ज्ञानाची किंमत त्याला करायची असेल, तर त्याने व्हॅल्यू लॉयल लोकांबरोबर राहिलं, निष्ठावान लोकांबरोबर राहिलं पाहिजे. आणि अर्थात व्हाईस वर्सा याला अपवाद पण काय आहेत आणि या अपवादामध्ये चुका आपल्याच होतात, राइट? त्यामुळं आपल्या मर्यादा निश्चित करा. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात समान प्रवेश देऊ नका. कारण तो तुमच्यापेक्षाही वेगळा असतो. तुम्ही त्या लेव्हलला तुम्ही जाता, तर तुम्ही समानता ठेवा. पण त्या पद्धतीने त्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. नाहीतर काय होईल मग? तुम्हाला निष्ठावान लोकच भेटणार नाही. कारण निष्ठावान माणसांना जर तुम्ही रिस्पेक्ट दिला, व्हॅल्यू केला, तर ते तुमच्याबरोबर राहतील. आणि जर तुम्ही त्या पद्धतीने नाही त्यांना वर्तन करून दिलं, तर त्यांना गुड बाय करायला काही वेळ लावणार नाही. नमस्ते कधी छानपैकी कळणार पण नाही कधी तुम्हाला हॅलो केलं त्यांनी. हॅलो म्हणजे बाय बाय. ज्यांना तुमची किंमत आहे त्यांनाच वेळ द्या. एखादा तुम्हाला किंमत देत असेल, तुमच्या वेळेला धावून येत असेल, मग ते व्यक्तिगत जीवन असेल, सामाजिक असेल, जे काही तुमचं जीवन असेल, त्यामुळे तो जेव्हा धावून येतो, जेव्हा तो येस म्हणतो आणि तो करतो, तेव्हा लक्षात ठेवा, अशा लोकांना तुम्ही आयुष्यात कधी सोडू नका. जर सोडलं ना मित्रांनो, तर तुमची प्रगती होत नाही. आणि हां, असं आहे कित्येक वेळा लॉयल लोकं तर एकतर भेटत नाहीत आणि निष्ठावान लोकं जर भेटली, तर त्यांना टिकवण्याचं काम तुमचं आहे आणि माझं आहे, राइट? त्यामुळे ज्यांना तुमची किंमत आहे, त्यांना तुम्ही अवश्य वेळ द्या. तुमची निष्ठा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचा विश्वास जपणाऱ्या सर्व लोकांमध्ये आपली ऊर्जा तुम्ही गुंतवा. तुम्ही त्या लोकांना रिस्पेक्ट द्या, त्या लोकांशी बोला, त्या लोकांबरोबर तुमचा वेळ द्या, त्या लोकांच्या बरोबर चर्चा करा. नाही त्या लोकांबरोबर तुम्ही चर्चा करू नका. नाही त्या लोकांच्या बरोबर तुम्ही कुठल्या गोष्टी करू नका. कारण त्याने तुमची व्यक्तिगत, सामाजिक आणि एकंदरीत सर्व काय होते, अडचण निर्माण होते. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे, कोण कोणाचं ऐकतो त्यापेक्षा मी कोणाचं ऐकायचं आहे आणि मी काय केलं पाहिजे, हाच महत्त्वाचा मूलतंत्र आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि मला वाटतंय याच्यावरती मी काय तत्त्वज्ञान सांगत नाही. रिॲलिटी इज रिॲलिटी. जर असं वागत असाल, तर गॉड ब्लेस यू. तुम्ही परफेक्ट आहात आणि जर वागत नसाल, तर सॉरी, यू आर मिसिंग लॉट ऑफ थिंग्स व्हिच म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने त्या गोष्टी तुम्ही मिस करताय असं म्हणेन. आणि दुसरी गोष्ट, योग्य सहवास निवडा. फेलोशिप, योग्य लोकं तुमच्या भोवती पाहिजे. निगेटिव्ह एनर्जीवाली माणसं लगे आली ना, तर तुम्ही तात्काळ तुमच्या त्या पद्धतीने उभं राहिलं पाहिजे. पण तुम्हाला जर ती आवडत असतील, तर क्षमा करा. ते मी नाही तुम्हाला सांगू शकणार, की त्यांच्या संगतीनं कसं वागायचं काय, ते तुम्हाला माहिती आहे. वरचं मी बरंच काही सांगितलंय. त्याचे परिणाम मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता मग तुम्हाला त्या सहवासात जायचं की नाही, हा तुमचा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाहीये. म्हणून मी तर त्या सहवासात कधी जात नाही. निगेटिव्ह जिथे असते, तिथे मी नमस्ते करतो, याने मी दूर जातो. कारण का? मला माझी एनर्जी वाया घालवायची नाहीये. मला निगेटिव्ह एनर्जीमध्ये जायचंच नाही. कारण हे जीवन इतकं सुंदर आहे, सकारात्मक जगायचं आहे. मला लोकांमध्ये चांगलं दिसतं. हां, लोकांमधलं जे काही चुकीचं दिसलं, ते मी तोंडावर बोलतो. कारण का? दॅट इज माय जॉब. दॅट इज माय लाईफस्टाईल. दॅट इज माय वे ऑफ थॉट. दॅट इज माय लाईफ व्हिच आय मेड मायसेल्फ.
मी माझं जीवन याच पद्धतीने आहे. जे चुकीचं दिसतं ते तोंडावर बोलणे. मग ते पर्सनल असेल, सोशल असेल, काही असेल. कुठेही जिथे मी असेल, तिथं स्पष्टता माझ्यामध्ये असल्याने मी अत्यंत आनंदी माणूस आहे. तर तुम्ही ते आनंदी व्हायचं असेल, तर स्पष्टता ठेवली पाहिजे. पण स्पष्टता निष्ठुर पद्धतीने नाही. अत्यंत हळूवार पद्धतीने, अत्यंत शाल जोड्यातून व्यवस्थितपणे तुम्ही लोकांना कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करत जावा. कारण का? लोकांना स्ट्रेट बोललेलं दुखतं, वाईट वाटतं. इगो आहे ना. त्यांना कळत नाही की तुमचं नुकसान होतं, पण तरी पण तुम्हाला कॉशियसली प्रोफेशनल लँग्वेज वापरताना आपण तारतम्य संस्कार बाळगूनच आपण तो व्यवहार केला पाहिजे. आणि म्हणून खरं जीवनाचं जे काही जे रहस्य आहे, खरं जीवनाची जी शहाणपणा आहे, ती एकच गोष्ट आहे. खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला बदलण्याचा प्रयत्न करणे नाही, तर योग्य प्रमाण, जी माणसं आहेत, योग्य माणसं आहेत ती ओळखून त्यांना आपल्या आयुष्यात स्थान देणे. जे कोण योग्य आहे ना, त्यांना प्रायोरिटी द्या, त्यांना जवळ घ्या आणि त्यांच्याबरोबर तुमचं जीवन घडवा. आणि मग बघा, तुम्हाला आनंदीच आनंद मिळेल. म्हणून निष्ठेला मूल्य देणारी माणसे निवडा, कारण निष्ठा जबरदस्तीने निर्माण होत नाही. तेव्हा मित्रांनो, योग्य माणसं निवडली तर जीवनातील शांतता आणि यश दोन्ही वाढतात. मला विश्वास आहे मित्रांनो, जे आतापर्यंत मी तुम्हाला काही सांगितलं त्याचा निश्चितपणे तुम्हाला उपयोग होणार आहे. कारण हे काही तत्वज्ञान नाहीये, ही प्रॅक्टिकल वास्तववादी जीवन प्रणाली मी तुम्हाला सांगत आहे. आणि वास्तववादी जीवन प्रणाली सांगणारी माणसं समाजामध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहेत. ती नाहीतच म्हणा, जी आहेत ती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ठिकाणी आहेत. पण सांगणारी माणसं ती अशी येत नाहीत. ते वेगळ्या पद्धतीने असतात, प्रोफेशनल पद्धतीने असतात. तेव्हा माझा तुम्हाला जर काही नंबर हवा असेल तर तो नंबर घ्या, 7768981355. पुन्हा एकदा सांगतो, 7768981355. माझं युट्यूब चॅनल आहे मेंथॉर, MENTHOR. याला क्लिक केलं की तुम्हाला डॉक्टर पोपट मोहिते हे तिथं तुम्हाला दिसतील आणि माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला तिथे पाहायला मिळतील, निशुल्क पाहायला मिळतील. आणि पहा, मग तुम्ही त्यातून तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनाला काय काय त्यातनं मिळू शकतं ते घ्या आणि तुम्ही कॉमेंट्स मला द्या. मी तिथं सबस्क्राईबचं बटन नाही टाकलेलं, तुमच्या लक्षात ठेवा. मी तिथे सबस्क्राईबचं बटन नाही टाकलेलं, कारण मला लोकांना बदलवायचं आहे नाही. मला लोकांच्या संगतीनं राहायचं आहे. कारण मी लोकांना बदलवणारा नाहीये, पण लोकांनी बदल करण्यासाठी काय लागतं तो सांगणार आहे. बदल करायचा की नाही हा तुमचा प्रश्न. म्हणून तुम्ही तुमच्या कमेंट्स द्या, तुम्ही तुमचे विचार द्या, तुम्ही एखादा मला विषय द्या, त्याच्यावरती हे माझं भाष्य होईल. कारण मला लाईव्हली अप्रोचमध्ये रोज जीवन जगावं कसं हे सांगायला पेक्षा हे जगायला मला आवडतं. त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. मला विश्वास आहे मित्रांनो, की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. नव्हे तर आवडला असेलच. आणि तुम्ही निश्चित तुम्ही तुमच्या कॉमेंट्स द्या, तुम्ही प्रश्न द्या. तुम्हाला जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर पुन्हा एकदा मी नंबर सांगतो, 7768981355. थँक यू फ्रेंड्स, अँड लुकिंग अहेड. आपण पुढे लवकरच भेटू. धन्यवाद.